नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्याने तिहेरी लढत होणार। अभय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष। आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वाशिम यवतमाळ मतदारसंघासाठी संजय देशमुख यांचे नामांकन दाखल। मतदार जनजागृतीसाठी प्रशासनाच्या वतीने मोटरसायकल रॅली, पथनाट्यातून केली जनजागृती। बुलढाणा येथे चौथ्यांदा महायुतीच्या वतीने प्रतापराव जाधव यांनी सादर केला उमेदवारी अर्ज। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अनुप धोत्रे भरणार 3 एप्रिलला नामांकन अर्ज। आता सविस्तर बातम्या। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करीत जल्लोष साजरा केला। काँग्रेसच्या वतीने डॉक्टर अभय पाटील अधिकृत उमेदवार असल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात आता तिहेरी लढत होणार हे निश्चित झाले आहे। अकोला लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार कोण असणार याचा सस्पेन्स आता संपला आहे। काँग्रेसच्या वतीने डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा जाहीर केला होता। त्यामुळे अकोल्यात काँग्रेस उमेदवार देणार की नाही याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या। आज या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे। अकोला लोकसभा निवडणुकीकरिता डॉक्टर अभय पाटील यांनी आधीच तयारी केली होती। संपूर्ण मतदारसंघात त्यांनी संवाद दौरे करीत मतदारांशी गेल्या 5 वर्षांपासून संपर्क कायम ठेवला। मागील लोकसभा निवडणुकीत त्यांची तिकीट काही कारणास्तव कापण्यात आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होती। परंतु आता डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। डॉक्टर अभय पाटील यांच्या रूपात एक सशक्त उमेदवार मिळाल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात। एक उच्च शिक्षित तथा स्वच्छ प्रतिमा असणारा उमेदवार काँग्रेसने दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन जोश पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीचा हा उमेदवार असल्यामुळे शिवसेना ठाकरे गट व शरद पवार राष्ट्रवादी गटाचे समर्थन या उमेदवारांना असणार आहे। त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात यावर्षी तिहेरी लढत होणार असल्याचे दिसून येते। सोमवारी रात्री डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच समर्थकांनी त्यांच्या घरी गर्दी करीत जल्लोष साजरा केला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली। परिवाराच्या वतीने त्यांचे औक्षण करून उपस्थित सर्वांना मिठाई खाऊ घालून तोंड गोड करण्यात आले। यावेळेस लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची टीम पूर्णपणे तयार असून ग्रामीण परिसरात भाजपाला समर्थन मिळत नसल्यामुळे नक्कीच परिवर्तन होईल अशी आशा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी व्यक्त केली। ही उमेदवारी जाहीर झाली, पक्षश्रेष्ठींनी सगळ्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला तर निश्चित याचं एक चांगलं चीज करेल, मेहनत करायची पूर्ण तयारी आहे। आज इथं काँग्रेस एकजूट आहे आणि चांगली टीम आहे इथे यावेळेस काँग्रेसची। बूथ लेवलला वर्किंग चांगलं आहे, पक्के झालेलं आहे, कार्यकर्ते, स्पीकर्सची टीम आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे। सध्या इथं ग्रामीण काँग्रेस असेल, शहर काँग्रेस असेल, युथ काँग्रेस असेल, ते खूप पक्कबंद यावेळेस आहे। प्लस यावेळेस सोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आहे। तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळं मिळून यावेळेस निश्चित मला असं वाटते की आम्ही विजयश्री खेचून आणण्यास यशस्वी राहू। वाशिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते। महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यवतमाळकडे रवाना झाले होते। देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते। वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून संजय देशमुख तर महायुतीकडून अजून कोणत्याही उमेदवाराची घोषणा न झाल्यामुळे यावेळी विद्यमान खासदार भावनाताई गवडी यांना तिकीट मिळणार की तिकीट कटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।
वाढव तिरंग्याची शान करू देशासाठी मतदान, जागरूक मतदार, बळकट लोकशाही अशा विविध फलक व घोषणांनी मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीला अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते। मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी लोकशाही समृद्ध व बळकट करण्याकरिता निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून स्वीप अंतर्गत रॅली फॉर डेमोक्रेसी ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली। स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी, महापालिकेचे आयुक्त सुनील लहाणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयापासून रॅलीची सुरुवात झाली। पुढे अशोक वाटिका, नेहरू पार्क, सिव्हिल लाईन चौक, रतनलाल प्लॉट चौक, जिल्हा क्रीडा संकुल चौक, अकोट स्थानक, माणिक टॉकीज, टिळक मार्ग, गांधी मार्ग, पंचायत समिती, पोलीस लॉन अशी जाऊन पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन समारोप झाला। बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना, शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी, अजित पवार गट, महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आणि बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीचे आमदार उपस्थित होते। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी अर्ज भरल्यानंतर स्थानिक जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून रॅली काढण्यात आली। शहरातील विविध मार्गांनी भ्रमण करत रॅलीचा समारोप सभेत झाला। या सभेला महायुती पाणीपुरवठा मंत्री पाटील यांच्यासह महायुतीतील नेत्यांनी मार्गदर्शन केले। देशाच्या बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। या सभेला पक्षाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा प्रतापराव जाधव यांची 3 वेळेस भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजय हॅट्रिक झालेली आहे आणि त्यावेळेचे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिंगणे साहेब, आज ते सुद्धा आमच्या बरोबर आहे। त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही लढाई ही तुल्यबळ लढत होईल। एकतर्फी हा आमचा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे। काही पदाधिकारी उपस्थित होते, ते आज भेटून गेले, पण विजयराजांनाही त्यांची अवकात दिसून जाईल की आपली अवकात किती आहे। ते भरलेले आहेत, हे भरलेले इकडे बाजूलाच भरलेले आहे। त्यामुळे आमच्या माणसाने फॉर्म भरलाय, तो उद्या कोणी फॉर्म चुकू नये, काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे, तो फॉर्म मागे होणार आहे। काही दबाव नाही होते या ठिकाणी। संजीव भाऊ आमदार होते, पुन्हा आमदार होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं वय पाहिलं तर अजून लंबे रेस का घोडा आहे, भागेगा। महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी माझा नामांकन अर्ज आज सर्व जिल्ह्यातील महायुतीचे नेते, बाहेरून आलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे गुलाबराव पाटील, सर्व महायुतीचे आमदार, विधान परिषदेचे आमदार, विधानसभेचे आमदार, सर्वांच्या आणि सर्व पक्षांचे प्रमुख, जिल्हा अध्यक्ष वगैरे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माझा महायुतीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। नाही, मला ते रात्री उशिरा माहीत झालं। आज अर्ज भरण्याची गडबड होती, चर्चा होईल आणि त्यांनी तो त्याचा अर्ज भरलेला असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवरून महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील, आमच्याशी करतील, पण तसं काही अडचण येणार नाही, कारण की महायुतीमध्ये जागाचं वाटप झालेलं आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मी आज माझ्या अर्जासोबत जोडलेला आहे। नाही, तो त्यांचा झालेला गैरसमज होता। आजचं जे जनरल बुलढाण्याचं अर्ज भरण्याचं बॅनर आहे त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। पूर्वीचे जे मेळावे झालेले होते ते विधानसभेचे मेळावे होते आणि ते विधानसभेच्या आमदारांनी आयोजित केलेले होते, कारण की या मतदारसंघामध्ये आपले 6ही विधानसभेचे आमदार हे महायुतीचे आहेत आणि ते महायुतीच्या आमदारांनी मेळावे आयोजित केलेले होते आणि म्हणून लिमिटेड मतदारसंघापुरतेच त्या ठिकाणी फोटो वापरले। विजयराव शिंदेचा दबाव टाकण्याचा एक प्रयत्न होता असं वाटतं? नाही, असं काही वाटत नाही। आपली लढत कोणा अकोला लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी निवडणूक होत असून भाजपा, शिवसेना, शिंदे गट, रिपाई व महायुतीमधील घटक पक्षाच्या वतीने अनुप धोत्रे 3 एप्रिल रोजी नामांकन अर्ज दाखल करणार असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत।
तब्बल 4 वेळा अकोला लोकसभा मतदारसंघावर विजय प्राप्त करणारे खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना यावेळी महायुतीच्या वतीने अकोला लोकसभा निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे। 3 एप्रिल रोजी अनुप धोत्रे भाजपा, शिवसेना, शिंदे गट, रिपाई व महायुतीतील घटक पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, भाजपा आमदार आकाश पुणकर, माजी खासदार अनंतराव देशमुख, विजयराव जाधव, वसंतराव खोटरे, माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, माजी आमदार तुकाराम बीडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार विप्लव बाजोरिया, श्रीरंगदादा पिंजरकर, विठ्ठल सरप, अश्विन नवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। माजी आमदार व भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नारायणराव गव्हाणकर यांनी अकोला लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून भाजपाच्या घराणेशाहीला विरोध करीत अपक्ष म्हणून लोकसभेसाठी अर्ज करण्यावर नारायण गव्हाणकर ठाम आहेत। त्यामुळे भाजपाला हा घरचा आहेर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत असून नारायण गव्हाणकर यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्यास अकोल्याची निवडणूक चौरंगी होणार असल्याचे चित्र आहे। अकोला लोकसभेत भाजपला घरचाच आहेर मिळालाय। संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने नाराजीचा सूर भाजपमध्ये पाहायला मिळत होता। मात्र आज ही नाराजी चव्हाट्यावर आली आहे। भाजपचे बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी घराणेशाहीला विरोध करत आपली नाराजी व्यक्त केली आहे। नारायण गव्हाणकर भाजपच्या तिकिटावर 1995 आणि 2004 ला बाळापूर विधानसभेतून निवडून आले होते। भाजपा पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची खंत याआधी सुद्धा गव्हाणकर यांनी व्यक्त केली होती। आता नारायण गव्हाणकर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज घेतले असून उद्या ते अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। नारायण गव्हाणकर यांच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे। अकोला लोकसभेसाठी नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली असून ही घराणेशाही आहे। त्याऐवजी ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी दिली असती तर फारसे वाटले नसते। मात्र नवख्या उमेदवाराला भाजपाने उमेदवारी देऊन ज्येष्ठ नेत्यावर अन्याय केल्याची भावना नारायणराव गव्हाणकर यांनी व्यक्त करीत भाजपा कार्यकाळात झालेल्या विकास कामाची त्यांनी पोलखोल केली। तुषार हॉटेलमध्ये आले होते त्यावेळेस 3 विधानसभा मतदारसंघाची क्लस्टरची बैठक होती। तर त्यांना बोललो ते म्हणत की 12,000 रुपयाचा भाव म्हटले दिला त्यावेळेस मोदीजींना सर्वांनी मतं दिले का भाजपला, असा त्यांनी उलटा प्रश्न मला विचारला। म्हणून मला असं वाटते की या लोकांना या शेतकऱ्यांची काही कदर नाही आणि विकासाचंही काही घेणदेण नाही। आले, मिटिंगा घेतल्या, निघून गेले, हाच एवढा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होते असं मला वाटते। म्हणून मला वाटते प्रश्न सातत्यानं मांडण्याची गरज आहे। आमच्या पारसचा MECBचा विषय त्या ठिकाणी 250-500 मेगावॉटचा प्रकल्प जर झाला तर त्याची भूसंपादन जमीन केली आणि आता हे टोलमटोलीचे उत्तरं सर्वजण देतात आहेत। निश्चितपणे मी फॉर्म भरणार आहो, काम पडलं तर मी या ठिकाणी निवडणूकसुद्धा लढणार आहो। आज 2 मराठा उमेदवार इथं आले, इथं 52% OBC आहे। त्या OBCचं नेतृत्व करण्याची गरज आहे। आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, देश किती विकासावर जाते याच्याबद्दल मला बोलायचं नाही। नामांकन अर्ज निश्चितपणे भरणार आहोत। आज जर पूर्ण जर झाला तर उद्याच मी नामांकन अर्ज माझा टाकणार आहोत। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून आपला नामांकन अर्ज दाखल केला। त्याआधी त्यांनी जिल्हाभरातील आलेल्या हजारो शेतकऱ्यांना सभेमध्ये संबोधित केले। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेकडो शेतकऱ्यांसह शहरातून बैलगाडीतून रॅली काढत ते जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन आपला नामांकन अर्ज दाखल केला। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने खासदार प्रतापराव जाधव तर महाविकास आघाडीच्या वतीने नरेंद्र खेडेकर
निवडणूक रिंगणात असून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष म्हणून वाट धरत आपली उमेदवारी दाखल केली आहे. शेतकरी नेते म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख असून तुपकर यांच्या उमेदवारीने आता बुलढाणा लोकसभेची निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की मी सर्वसामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांच्या वतीने आज उमेदवारी दाखल केली असून बुलढाण्याची जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नाही, आज बुलढाणा लोकसभेसाठी मी अर्ज भरला. माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे आणि तमाम बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेच्या आयुष्यातला हा एक महत्त्वाचा निर्णायक क्षण आहे. 22 वर्ष जो शेतकरी, कष्टकरी, वंचित, शेतमजूर, सर्वसामान्य शहरातल्या नागरिकांसाठी जो काही संघर्ष आम्ही केला, सत्याग्रह केला आतापर्यंत, आता ही लढाई एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे असं आमचं मत आहे. आणि आज ज्या पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने स्वखर्चाने या ठिकाणी येऊन स्वतःच्या घरच्या चटणी भाकरी बांधून आणल्या आणि आज प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी मला प्रतिसाद दिला. 100% या लढाईमध्ये सामान्य जनता जिंकणार आणि नेते हरणार अशी ही निवडणूक होणार. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला असून वेगवेगळ्या चर्चेमुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. त्यामुळे पदाधिकारी आक्रमक झाले असून भावना गवळींना त्वरित उमेदवारी जाहीर न झाल्यास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राजीनामा देतील असा इशारा देण्यात आला आहे. प्रोसेस करायला तयार आहोत, फक्त त्यांना तिकीट मिळावं, ते बी त्वरित आज 7 पर्यंत, नाहीतर आमचे राजीनामे जाहीर. वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांना अजूनही उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यामुळे वाशिममध्ये सर्व प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती. सलग 25 वर्षांपासून वाशिम यवतमाळ लोकसभेवर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेच्या महिला खासदाराची उमेदवारी घोषित का होत नाही यावरून पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भावना गवळींवर अन्याय का केला जातोय असा सवाल पदाधिकाऱ्यांनी विचारला होता. आज रात्री 8 वाजेपर्यंत भावना गवळींची उमेदवारी घोषित केली नाही तर पदाधिकारी कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे जिल्हा प्रमुखांकडे देण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला. तसेच भावना गवळी यांना उमेदवारी घोषित नाही झाली तर इतर कोणाचे काम न करण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला आहे. दरम्यान भावना गवळींना तिकीट घोषित करा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जिल्हा प्रमुखाने समजावल्यावर कार्यकर्ते शांत झाले. लोकसभेचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत. मात्र आता तरी भावना गवळींची उमेदवारी जाहीर होणार का असा प्रश्न जिल्हावासियांकडून विचारला जात आहे. आज या ठिकाणी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून गटप्रमुख, बूथप्रमुख, शिवदूत यांची आम्ही या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि निवडणुकीसाठी आपण पूर्वतयारी कशी करायची याबाबत आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक ठेवण्यात आली होती. मात्र बैठकीमधून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आणि सांगितलं उमेदवारच नाही, भावनाताईंना अजून उमेदवारी जाहीर झाली नाही तर आम्ही या ठिकाणी काम करणार नाही. त्यामुळे अतिशय कार्यकर्ते संतप्त झाले आणि शेवटी आम्हाला नाईलाजाने या ठिकाणी निर्णय घ्यावा लागला की निश्चितच एकनाथजी शिंदेसाहेब आपली उमेदवारी भावनाताईंची जाहीर करतील. परंतु तरीसुद्धा कार्यकर्ते थांबायला तयार नव्हते. शेवटी आम्ही या ठिकाणी ठराव घेऊन टाकला, जर खासदार भावनाताईंची उमेदवारी जर जाहीर झाली नाही तर शाखा प्रमुखापासून शिवदूत, बूथप्रमुख, गटप्रमुख, सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, सर्व जिल्हा प्रमुखासह सर्व पदाधिकारी आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. त्यावेळेलाच या ठिकाणी कार्यकर्ते शांत झाले आणि त्यानंतर निश्चितच आम्ही खासदार भावनाताईंची उमेदवारीची वाट या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते पाहत आहोत. अर्थातच गेल्या 25 वर्षापासून मी काम करते खासदार म्हणून. पक्षांच्या विविध घटकासोबत मी जोडलेली आहे, जनतेसोबत जोडलेली आहे आणि साहजिकच आहेत अशा भावना ह्या पदाधिकाऱ्याच्या असतीलच. परंतु या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आदरणीय आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब यांच्यावरती माझा विश्वास आहे. जे काम मी गेल्या अनेक वर्षापासून करते आहे आणि विजयीसुद्धा प्राप्त करते आहे, सातत्याने करते आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी निश्चित केला जाईल आणि एक महिला खासदार म्हणून आत्तापर्यंत जे मी कार्य केलं त्याची दखल पण निश्चित घेतली जाईल हा मला पक्का विश्वास आहे आणि खात्री आहे. आणि म्हणून मी कार्यकर्त्यांनासुद्धा आतापर्यंत हे सांगत आले की तुम्ही काही गडबडघाई करू नका, योग्य आणि चांगला आपल्यासाठी निर्णय निश्चित होईल.
मला असं वाटतं की निवडणूक आली म्हणजे दावे प्रतिदावे हे असणारच आहेत, परंतु मी पूर्वीपासूनच मला उमेदवारी द्यावी या विषयावर ते ठाम आहे किंवा मी ती मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी हा माझा पक्का विचार करतील. विशेष करून शिंदे साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब माझ्या उमेदवारीचा नक्की विचार करतील असा मला विश्वास आहे. नाही, सर्वे हा पक्षाचा इंटरनल ही बाब आहे, त्याच्यावरती मी फार काही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाळ्याची चाहूल आधीच लागली आहे. मार्च महिन्याच्या एंडिंगला जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसवर गेले आहे. उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने अकोला शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटेपूर्णा धरणामधील पाण्याचा साठा आता हळूहळू कमी व्हायला लागला असून त्यामुळे शहरवासियांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. अकोला शहराला काटेपूर्णा प्रकल्पामधून पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी पाण्याची मागणी वाढल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या काटेपूर्णा धरणामध्ये 29.97% पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 10% कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उन्हाची तीव्रता वाढत गेली तर काटेपूर्णा प्रकल्पातून जुलै अखेरपर्यंत पाणीसाठा संपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अकोला शहरातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी काळात महापालिका जलप्रदाय विभागाच्या वतीने पाणी पुरवठ्यात कपात होण्याची दाट शक्यता आहे. सध्या अकोला शहराला 3 ते 4 दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे. जर परिस्थिती गंभीर झाली तर हा पाणी पुरवठा 8 दिवस नंतरही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने अनेक भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अकोला शहरासोबतच विविध गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात कमी होत चाललेला पाणीसाठा पाहता ही चिंतेची बाब असून अकोला शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळ असलेल्या महाराणा प्रताप बागेतील कचरा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिला. सुदैवाने आग वाढण्यापूर्वीच अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. अकोला शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आग लागण्याच्या घटना सुद्धा वाढत आहेत. शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळ असलेल्या महाराणा बागेतील कचऱ्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले. पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली. महाराणा प्रताप बागेतून येणारा धूर पाहता याची माहिती त्वरित अग्निशमन विभागाला देण्यात आली. अकोला अग्निशमन विभागाच्या दलाने त्वरित घटनास्थळी पोहोचून पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. अशा पद्धतीने कचरा पेटवून देत अज्ञात इसमाने खोडसरपणा केल्याचे बोलले जात आहे. अशा व्यक्तींचा योग्य पद्धतीने बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्याने तिहेरी लढत होणार. अभय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वाशिम यवतमाळ मतदारसंघासाठी संजय देशमुख यांचे नामांकन दाखल. मतदार जनजागृतीसाठी प्रशासनाच्या वतीने मोटरसायकल रॅली, पथनाट्यातून केली जनजागृती. बुलढाणा येथे चौथ्यांदा महायुतीच्या वतीने प्रतापराव जाधव यांनी सादर केला उमेदवारी अर्ज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अनुप धोत्रे भरणार 3 एप्रिलला नामांकन अर्ज. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.